आणि जी तुमच्याकडे जी 2018 ची घटना आहे त्यातली ती दोन वाक्य तुम्ही वाचून दाखवू शकता यामध्ये? कारण मुद्दा तो आहे की पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती आणि घटना दुरुस्ती म्हणजे पक्षप्रमुख हे पद क्रिएट केलं गेलं, ही घटना दुरुस्ती ही सादर केली नाही असं विधानसभा अध्यक्षांचं म्हणणे. तुम्ही म्हणता आमच्याकडे हे आम्ही ही घटना आता दुरुस्ती सगळं आहे, तर ती दोन वाक्य तुम्ही त्यातली वाचून दाखवू आम्ही शकता? सुप्रीम कोर्टाच्या समोर मी काय म्हटलं तुम्हाला, हे आम्ही अशी मीडियावरती वाचून दाखवणार नाही, ही आम्ही सुप्रीम कोर्टाच्या समोर सादर करू. ही सुप्रीम कोर्टाच्या समोर सादर करायच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आम्हाला एकतर सगळ्या अख्ख्या मीडियाला, देशभरातल्या मीडियाला सगळा बोलवू एकत्र आणि त्यांच्या समोर वाचून दाखवू, किंवा आम्ही सुप्रीम कोर्टात सादर करू. त्याच्या बाबतीतला निर्णय पक्षप्रमुख घेतील, ते कोणी दाखवायचं ते. पण मी एवढं नक्की सांगू शकतो, मी हे सगळं काम बघत होतो आणि म्हणून मला माहिती आहे 2018 मध्ये जी घटना दुरुस्ती झालेली आहे ती आम्ही निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. 2013 मध्ये जी घटना दुरुस्ती झालेली आहे ती आम्ही निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. आणि प्रत्येक वेळेला दर 5 वर्षांनी 2099 पासून प्रत्येक 5 वर्षांनी आम्ही निवडणुका घेतलेल्या आहेत. 2013, 2018 म्हणजे 2013 ते 2018 मी आपल्याला एंडोर्समेंट दाखवलेली आहे. 2018 ते 22 या दोघांची मी तुम्हाला एक्नॉलेजमेंट दाखवलेली आहे. त्याच्यामुळे पोचपावती जी लागते ही पोचपावती आम्ही त्यांना दिली, आमच्याकडे आहे. हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे आणि हे सुप्रीम कोर्टात गेलेलं प्रकरण आम्ही व्यवस्थितपणे सुप्रीम कोर्टात मांडू आणि सुप्रीम कोर्टाला याच्या बाबतीत निकाल द्यायचा आहे आणि ही घटना दुरुस्ती आहे की नाही याच्या बाबतीतला निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल. जी, खूप खूप धन्यवाद अनिल परब, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. अर्थात आपण 2013 आणि 18 ची घटना दुरुस्ती ही निवडणूक आयोगामध्ये दिलेली आहे असा दावा अनिल परब यांनी केला आणि सुप्रीम कोर्टामध्येच आम्ही हे मांडू असंही त्यांनी म्हटलेलं आहे.